हा खरं तर कोंडाजी फर्जंदांच्या 60 मावळ्यांनी हा गड जिंकायचं धारिष्ट दाखवलं। आज प्रचंड हा मोठा गड 60 मावळ्यांनिशी काबीज केला आणि स्वराज्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी हा गड आणला। पन्हाळगडाचं एवढं मोठं वैशिष्ट्य होतं की मला वाटते महाराज त्यावेळेला पहिल्यांदा पन्हाळगडावर आले आणि महाराजांचं स्वागत त्या ठिकाणी सुवर्ण फुलं उधळून त्या ठिकाणी केलं गेलं। एवढा मोठा आनंद शिवछत्रपतींना पन्हाळगड स्वराज्यात आल्यानंतर त्या ठिकाणी झाला होता। मला आठवतंय त्याच काळात महाशिवरात्री होती। या ठिकाणी सोमेश्वर तलावामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाला जवळजवळ 1.25 लाख चाफ्याच्या फुलांचा अभिषेक पन्हाळगडाचा स्वराज्यातला प्रवेशाचा आनंद साजरा करत असताना त्या ठिकाणी केला गेला होता। असं ह्या गडाचं एक वेगळंपण आहे। हा रणसंग्राम आपण बघत असताना सिद्धी जोहरचा या गडाला पडलेला वेढा, प्रचंड मोठा पावसात हा वेढा टिकणार नाही अशी शिवाजी महाराजांची असणारी अपेक्षा। बखरकारांनी पन्हाळ्यावरच्या त्यावेळच्या पावसाचं वर्णन देवेंद्रजी असं केलंय की पक्षाच्या सुद्धा पंखावर शेवाळ साचावं, हे पन्हाळ्याच्या पावसाचं बखरकारांनी केलेलं वर्णन। आणि त्या पावसात हा वेढा टिकणार नाही ही शिवाजी महाराजांची अपेक्षा फोल ठरल्यावर खरं तर शिवा काशीच्या बलिदानातून सुरू झालेला विशाळगडकरचा प्रवास आणि विशाळगडच्या प्रवासात पावनखिंडीमध्ये शत्रूला थोपवत असताना बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि बांदल सेनेनं दिलेलं बलिदान, हा खरं तर रक्तानं न्हावून स्वराज्य राखणारा पराक्रम याच पन्हाळगडाच्या भूमीनं स्वराज्याला दिल्याचं चित्र आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतोय। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, शिव छत्रपतींचे खरं तर वंशज ज्यांचा आपण अतिशय आदरानं धर्मवीर संभाजी राजे म्हणून उल्लेख करतो, त्या संभाजी राजांचं सुद्धा वास्तव्य ह्या गडावर राहिलं। शिवछत्रपतींची आणि संभाजी राजांची शेवटची भेट सुद्धा या पन्हाळगडावर झाली। दुर्दैवानं शिवाजी महाराजांच्या निधनाची वार्ता सुद्धा संभाजी महाराजांना ह्या गडावर ऐकावी लागली। अशा अनेक गोष्टींचा साक्षीदार असणारा हा गड आहे। आणि प्रामुख्यानं ताराराणी, महाराणी ताराराणींच्या माध्यमातून जो पराक्रम आपण त्या ठिकाणी बघितला की औरंगजेबानं संभाजी महाराजांचा वध केल्यानंतर स्वराज्याचं काय होणार या विषयाची ज्या वेळेला आपण चर्चा करतो आणि ह्या सगळ्या इतिहासाकडे बघतो, त्यावेळेला स्वराज्याला आधार देण्याचं काम ह्या पन्हाळगडानं केल्याचं चित्र आपण सगळेजण त्या ठिकाणी अनुभवतो। स्वराज्य टिकवून ठेवल्याचा काळ आपण बघतो आणि औरंगजेब खरं तर ह्या जगातनं गेल्यानंतर संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज आणि येसूबाईंची सुटका झाल्यानंतर मग वारणेचा तह झाला आणि वारणेच्या तहानंतर स्वराज्याचे प्रामुख्यानं हे 2 विभाग झाले। ह्या सगळ्या गोष्टीची साक्ष असणारा हा पन्हाळगड आहे आणि हा पन्हाळगड पुन्हा एकदा नव्या स्वरूपात लोकांच्या समोर आणायचा हा दृष्टिकोन घेऊन, हा इतिहास नव्या पिढीच्या मनामध्ये जाज्वल्यानं जिवंत ठेवायचा ही भूमिका घेऊन खरं तर आम्ही सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलंय। पन्हाळगडावर येणाऱ्या माणसाला हा रणसंग्राम नव्या स्वरूपात बघता यावा म्हणून खरं तर हा 13Dचा प्रकल्प आपण ह्या ठिकाणी केलाय। आज तुम्ही तो प्रकल्प बघितलाय, अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया तुम्ही त्याबद्दल व्यक्त केलेली आहे, त्याच्याबद्दल मी फारसं बोलणार नाही। पण प्रामुख्यानं मी आपल्याला सांगेन की महाविकास आघाडीचं सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला आपण महाराष्ट्रात नवं सरकार आणलं आणि मी पहिल्यांदा आपल्याला विनंती केली होती की आपण 1-2 विषयांची आढावा बैठक त्या ठिकाणी घ्यावी आणि तुम्ही ती आढावा बैठक मुंबईमध्ये घेतली होती आणि त्या आढावा बैठकीमध्ये पन्हाळा पुन्हा होता तसा आपल्याला निर्माण करता येईल का ह्या विचाराची चर्चा आपण त्या बैठकीमध्ये केली होती। आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की तुमच्या आदेशानं महाराष्ट्राच्या आर्किओलॉजी विभागाला तुम्ही आदेश दिले होते की या संकल्पनेला कसं प्रत्यक्षात आणता येईल याचं टेंडर काढा, अशा प्रकारचं काम करणाऱ्या गड किल्ल्यांचं आर्किओलॉजीचं काम करणाऱ्या आर्किटेक्टची नेमणूक करा आणि नाशिकच्या एका कंपनीची आपण त्या ठिकाणी नेमणूक केली होती आणि प्रत्यक्षपणे पन्हाळा पुन्हा अस्तित्वात होता तसा आणणं, पन्हाळ्यावरच्या ज्या गोष्टी थोड्याशा आज खराब झाल्यात त्या पुन्हा रिस्टोअर करणं या कामाची सुरुवात खरं तर त्या काळामध्ये आपण करू शकलो। मला आज आपल्याला सांगायला आनंद होतोय की त्याचं सगळं इस्टिमेट आज पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलंय
4 दरवाजा आपल्याला पुन्हा बांधता येईल. वाघ दरवाजा हा सुद्धा एक पन्हाळ्याची ओळख आहे की ज्या वाघ दरवाजाचं पन्हाळ्यावरचं डिझाईन एवढं शिवछत्रपतींना आवडलं की रायगड बांधत असताना पन्हाळ्यावरचं तसंच्या तसं डिझाईन घेऊन खरं तर रायगडवरचा वाघ दरवाजा त्या ठिकाणी बांधला गेला. तो वाघ दरवाजा सुद्धा नव्यानं आपल्याला या ठिकाणी बांधायचा आहे. नायकिनीचा सज्जा आपल्याला नव्यानं बांधायचा आहे आणि नव्या येणाऱ्या आपल्या पिढ्यांच्या समोर हा जाज्वल्य इतिहास त्या ठिकाणी टिकवायचा आम्ही पूर्ण आज नियोजन त्या ठिकाणी केलंय. मला आपल्याला विनंती करायची आहे की तुम्ही त्याही नियोजनाला मान्यता द्या. तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक नव्या गोष्टींचे निर्णय त्या ठिकाणी करताय. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मोठी मोहीम हातात घेताय. मला पन्हाळावासियांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे की देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यानंतर खरं तर महाराष्ट्रातून काही किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारच्या वतीनं प्रयत्न केले आणि ह्या जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातनं पहिलं नाव जर कुणाचं गेलं असेल तर ते तुमच्या आणि माझ्या पन्हाळागडाचं त्या ठिकाणी नाव आज गेलंय आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये खरं तर ह्या पन्हाळगडाचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे. मला वाटते मागच्याच 15-3 आठवड्यापूर्वी आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि विकास खारगे या विभागाचे सचिव हे दोघंजण त्या कामासाठी पॅरिसला गेले होते आणि लवकरच कदाचित आपल्याला ही आनंदाची बातमी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा सुद्धा मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतोय. मला साहेबांना सांगितलं पाहिजे की दुसरा एक विषय आपण हातात घेतला होता. आपल्या महाराष्ट्राचं असणारं कुलदैवत ज्याला म्हणतो ते आमचं श्री क्षेत्र ज्योतिबा आणि ह्या ज्योतिबाचा सुद्धा विकास करायचा आणि मला वाटते अर्थमंत्री म्हणून तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये साहेब तुम्ही 50 कोटी रुपये आणि ज्योतिबा विकास प्राधिकरणाची घोषणा केली. पण दुर्दैवानं ते काम थोडंसं मागं पडलंय. मला वाटते तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय ज्योतिबाला तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची नसेल आणि म्हणून हा योग खरं तर आज तुमच्या माझ्या आयुष्यात आला असेल आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतोय की आपल्या वित्त विभागाची काही मंडळी प्राधिकरण कशाला पाहिजे, ज्योतिबा विकासासाठी पैसे मागा, अशा काही तांत्रिक गोष्टी त्या ठिकाणी काढतायत. पण मला ह्या व्यासपीठावरून आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्योतिबाचं देवस्थान प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलप करण्याचा विचार जो मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतोय असं देवस्थान भारत देशामध्ये दुसरं कुठलंही डेव्हलप करता येणार नाही. या विचारातून मी ही संकल्पना आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवतोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्लॅन डेव्हलपमेंट 15,000 एकराची करू शकतो एवढा मोठा तो डोंगर आहे आणि त्या संपूर्ण डोंगराचा विकास प्रामुख्यानं वन विभागाची मोठी जमीन आहे आणि त्याला वनेतर कामासाठी वापरा आम्ही म्हणत नाही, पण ते वन लावत असताना पारंपरिक आपलं वन त्या ठिकाणी करावं, त्या ठिकाणी मेडिटेशन सेंटर्स करावं, त्या ठिकाणी योगा सेंटर करावं, त्या ठिकाणी बर्ड सेंच्युरी करावी, त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वॉटर बॉडीज निर्माण कराव्या आणि ज्योतिबाला येणारा जो भक्त आहे त्याची एक प्रचंड मोठी सोय त्या निमित्तानं करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. हे देवस्थान एवढं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रात ह्या देवाच्या नावानं पूर्वीच्या लोकांनी 30,000 एकर जमीन ठेवलेली आहे. एका सातारा जिल्ह्यात 9,000 एकर जमीन आहे, कर्नाटकात जमीन आहे, आंध्र प्रदेशमध्ये जमीन आहे आणि प्राधिकरण केल्याशिवाय ह्या ज्योतिबाची सगळी जमीन आम्हाला एकत्र करता येणार नाही. आणि आज ह्या 3-4 राज्यातून येणाऱ्या लोकांच्यासाठी हे प्रमुख आध्यात्मिक केंद्र आम्हाला विकसित करता येणार नाही. आज पहिला टप्पा कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि आमच्या आबिटकर साहेबांच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 265 कोटी रुपयांचा आम्ही महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी पाठवला आहे आणि मी तुम्हाला विनंती करतोय की उद्याच्या 10 तारखेच्या अर्थसंकल्पात खरंच ह्या पहिल्या टप्प्याला आपण त्या ठिकाणी मंजुरी द्यावी. पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराचं संवर्धन करणं, तुमचं जे कुलदैवत आहे ज्यांनी भीमा नरसिंहाचं जे काम केलं त्यांना मंदिराच्या संवर्धनाचं काम आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. केदार विजय गार्डन निर्माण करण्याचं एक काम आपण त्यामध्ये घेतलेलं आहे आणि 12 ज्योतिर्लिंग जी ज्योतिबाच्या सगळ्या डोंगरावर आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगांचं सुद्धा एक स्थान पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी तयार करतोय. त्या ठिकाणी असणाऱ्या तलावांची नव्यानं निर्मिती करणं अशा प्रकारचं सुद्धा एक काम पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी घेतोय. कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन न करता
हा पहिला टप्पा आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या जागेवर प्रामुख्यानं करायचं आम्ही नियोजन केलंय। तर त्याही कामाची सुरुवात लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी व्हावी ही अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करतो। खरं तर पन्हाळा आणि ज्योतिबा एकमेकाला जोडणारा एक रोपवे व्हावा ही संकल्पना मी पूर्वी मांडली होती। जवळजवळ 21च्या 21 NOCs अगदी वन खात्याची NOC पासून प्रामुख्यानं तुमच्या पर्यावरण विभागाच्या NOC आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत आणि महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी 2024 आणि भारत सरकारची टुरिझम पॉलिसी 2024 ह्याच्या अंतर्गत आम्ही NCDC कडे हा प्रस्ताव सादर केला आहे। मला वाटतं लवकरच त्याही प्रकल्पाला आम्हाला मंजुरी मिळेल। आणि आज जसं कुंभमेळ्याचं एक चित्र आपण बघितलं की प्रामुख्यानं कुंभमेळा आज प्रयागराजमध्ये त्या ठिकाणी झाला। 60 कोटी भाविक त्या ठिकाणी गेले। जवळजवळ 2-2.5 लाख कोटीची नवी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी जन्माला आली। मी तुम्हाला ह्या व्यासपीठावरून सांगेन, पन्हाळा वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेल्यानंतर आणि पन्हाळगडावर आल्यावर पन्हाळगडावर येणाऱ्याला सगळा इतिहास सांगणाऱ्या ज्या गोष्टी आपण निर्माण करतोय, ज्योतिबाची ही डेव्हलपमेंट झाल्यानंतर वर्षाकाठी कमीत कमी 10 कोटी लोक या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी येतील आणि निश्चितपणानं कोल्हापूरच्या सगळ्या पर्यटनाच्या माध्यमातून एका नव्या आर्थिक क्रांतीला शक्ती मिळणारं काम खरं तर आपल्या ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपल्याला पुढे नेता येईल। आणि त्या दृष्टीनं आपण या दोन्ही विषयांच्याकडे बघावं आणि या छत्रपतींच्या उपराजधानीच्या असणाऱ्या ह्या पन्हाळगड वासियांच्यासाठी आज विशेष करून आपण जो आलेले आहात त्यातून ह्या सगळ्या नव्या संकल्पनांच्या माध्यमातून पुन्हा ह्या गडाला एक नवसंजीवनी देण्यासाठी आपण ह्या सगळ्या घोषणा कराव्या अशी मनापासून विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।